नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 389वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली छोटीशी मराठीतील कविता आहे. तरुणांची स्वप्न मोठ्यांना सुरुवातीला अशक्य कोटीतील वाटतात. नंतर तीच स्वप्न शक्य पण अतिशय अवघड वाटतात. त्यानंतर तीच स्वप्न पुरेसा प्रयत्न केला, पुरेसा वेळ दिला तरच शक्य वाटतात. त्यानंतर मग एवढी मेहनत केल्यावर सहज शक्य वाटतात. शेवटी तीच स्वप्न सत्यात सहज येणारी वाटतात. दुसरी कविता आहे. नो एंट्रीच्या गल्लीच्या टोकाला एक पोलीस चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना पकडायला उभा होता. 4 दिवस चांगली कमाई झाल्यानंतर 5व्या दिवशी कुणीच नो एंट्रीमधून आत न आल्यामुळे वैतागला होता. शेवटी संध्याकाळी तो गल्लीच्या दुसऱ्या टोकाला गेला होता. त्याने पाहिले तिथे एक लहान मुलगा उभा होता. 1 रुपया द्या व 100 रुपये वाचवा अशी पाटी धरून उभा होता. आत शिरणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाकडून 1च रुपया घेत होता आणि त्याला दुसरीकडून जायला सांगत होता. कायद्याचं पालन करायला सांगत होता. पोलिसाऐवजी त्याचाच गल्ला भरला होता. आता तिसरी कविता आहे. हनुमान चालीसामधला 6वी चौपाई. हाथ ब्रज और ध्वरा ध्वजा बिराजे, कांधे पूंज जनेऊ साजे. हाथ ब्रज और ध्वजा बिराजे, कांधे मूंज जनेऊ साजे. तुमच्या हातात वज्र आहे, ध्वजा आहे आणि खांद्यावरच्या मुंजीतल्या जानव्याने शोभा वाढते आहे. दुर्वासाचा शाप आता संपून गेला होता. स्वर्गाप्रत आपले प्रस्थान त्याने केले होते. त्याला शोधाया हनुमान स्वर्गाकडे गेला होता. पण अंजना गेली म्हणून केसरी निराश होता. हनुमानास मदत करू केसरीने ठरविले. मतंगांच्या यज्ञामधून ते स्वर्गाकडे गेले. उर्वशी सांगे हनुमानाला अंजना बदलून गेली. पुंजकस्थलीच्या रूपामध्ये स्वर्गातच ती राहिली. दुर्वास ऋषी त्याच वेळी यक्षलोकात बंदी होते. यक्षराज कुबेराचा शत्रू रावणाचे मित्र होते. रावणाची इच्छा होती दुर्वासाचे हरण करावे. हनुमान येईल तेव्हा त्यालाही नष्ट करावे. पण हनुमानाचे रक्षराजला बंदी बनवले होते. सप्तर्षी दुर्वासांनाही मुक्त केले होते. दुर्वासाने पुंजस्थलीला परत पाठवले होते. किष्किंधेत वानर रूपात जायचे ठरले होते. इंद्र हनुमान पुंजस्थली तिघे निघाले होते. रावणाच्या विद्युत्सुराने हल्ले केले होते. हनुमान विद्युत्सुर यांचे युद्ध सुरू झाले. बाकी दानव सेने संगे इंद्राचे युद्ध झाले. आकाशवाणी झाले वज्र आता हनुमानाचे होते. म्हणजे विजय अन झेंडा दोन्ही हनुमानाचे होते. इंद्राने तेव्हा हनुमानाला इतकेच सांगितले.
वज्रधारी नाव त्याचे प्रसिद्ध झाले. वनवासामध्ये पांडवांनी ऋषी अन जंगल बघितले. वैभव अन राज्या सोडले, अपमान अन दुःख बघितले. मार्कंडेय मग अर्जुनाला तेव्हा भेटला. पिढ्या पिढ्यांचा इतिहास त्याला तेव्हा सांगितला. सागर ओलांडला ही कथा त्यातच मग आली. पराक्रमी रामाला सेनेची गरजच का पडली. बाणांचाच पूल बनवणे रामाला शक्य होते. दगडांचा पूल रामाच्या का मनात आले होते. एक वृद्ध वानर अर्जुनाच्या जवळ येऊन बसले. बाणांच्या पुलाला त्याचे वजन सहन नाही झाले. रामापेक्षा मी तर फारच छोटा धनुर्धर आहे, तरी बाणांचा पूल बांधणे मलाही शक्य आहे. वानर म्हटला, समोरच्या तळ्यावर पूल बांधून बघ. माझ्या वृद्ध शरीराचे वजन सहन होते का बघ. अर्जुनाने क्षणामध्ये पूल बांधून दिला आणि आपल्या शेपटीने वानराने उडवून दिला. फक्त शेपटीने त्याने तो धराशायी केला. परत प्रयत्न कर ऐसा अर्जुनाला सल्ला दिला. अर्जुनाने मग अधिक पक्का पूल बांधला. वानराच्या वजनाने तो पुन्हा एकदा पडला. आत्महत्येचा विचार मनामध्ये अर्जुनाच्या आला. पण लगेच एक वृद्ध ब्राह्मण त्याच्या समोर दिसला. पुन्हा एकदा बांध, ब्राह्मण त्यास म्हणाला. तिसऱ्यांदाही पडला तर विचार अर्जुना आला. पण तिसऱ्यांदा पूल बांधला तो नाही पडला. आणि बघता बघता वानर हनुमान बनला. उडी मारली त्याच्यावर पण पूल तसा राहिला. कळले त्याला वानर ब्राह्मण हनुमानच बनला. कृष्ण राम हनुमान एकच हेच मग जाणवले. तो भक्तावर कृपाच करतो हेही जाणवले. युद्धामध्ये रथावरती हनुमान बसणार होता. ध्वजही त्याच्या हातामध्ये तो धरणार होता. हनुमान जेथे विजय तेथे हे तर ठरले होते. याच कारणे हाती भक्तांच्या ध्वज धरणे शुभ होते. रामानेही हनुमानाला जवळ घेतले होते. विजय नक्की होणार हे निश्चित केले होते. हनुमान स्वतःला जन्मभर विद्यार्थी म्हणवित होता. नवे नवे शिकण्याचा मग उत्साह चेतवित होता. प्रथम गुरु अंगवाहन आणिक दुसरा सूर्य होता. त्याच वेळी राम वशिष्ठांकडून शिकत होता. राम अन हनुमान दोघेही धनुर्विद्या शिकत होते. दोघांचे बाण एकमेकांविरुद्ध चालत होते. टक्कर झाली ब्रह्मांडात दैवी आवाज घुमले. दोघांच्या भेटीचे निमित्त शिक्षणच झाले. मग हनुमानाने नारदाकडून संगीत शिकले होते. हातून वीणेचे पडणे गाण्याने घडले होते. त्याच्या संगीतामुळे दगड विरघळला होता.
नारदाला त्या वीणेचा लाभ झाला होता. वेदांचे ज्ञान मिळवायाचे मग जानवे घालायचे. हा जन्म जानवे घालायाचे अन विद्यार्थीच राहायचे. हनुमानाने रामाकडून ब्रह्मविद्या शिकली होती. सनक सनंदन सनातन यांना त्याने शिकविली होती.